हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत वावरे. विद्यार्थी मित्र, शिक्षक हे आपल्या देशाचे आधारस्तंभ असतात. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना जीव ओतून शिकवतात, त्यामुळे विद्यार्थी घडतात. विद्यार्थी घडल्यामुळे समाज घडतो आणि समाज घडल्यामुळं देश घडतो आणि देशाची सर्वांगीण उन्नती होते. म्हणून आपल्या देशाच्या समाज व्यवस्थेमध्ये शिक्षकांचं अनन्यसाधारण असं महत्त्वाचं स्थान आहे. मग हे शिक्षक होण्यासाठी किंवा प्राथमिक शिक्षक होण्यासाठी कोणता अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो, त्यासाठी लागणारी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, फीस किती लागते, पगार किती मिळतो, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी त्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा, शिक्षक बनण्यासाठी जो अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो त्या अभ्यासक्रमाचं नाव आहे D.EL.ED. म्हणजे काय? डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन. हे त्या अभ्यासक्रमाचं नाव आहे. शॉर्टमध्ये याला आपण D.ED म्हणतो. आता हे D.ED करण्यासाठी कमीत कमी 12वी पास असणे गरजेचे आहे. 12वी पास आणि कुठल्याही शाखेचे विद्यार्थी, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, या तिन्ही शाखेचे विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहे. मार्कची अट फक्त 50% मार्क. जरी 50% मार्कची अट असेल तरी पण ते सर्व प्रवेश जे आहे ते 12वीच्या मेरिट नुसार होतात आणि मेरिट विद्यार्थ्यांची संख्या जर जास्त असेल तर CET एक्झाम घेतली जाते. त्या CET मध्ये इंग्लिश, मराठी, मॅथ, जनरल आणि बुद्धिमत्ता चाचणी ह्या विषयावर CETची एक्झाम घेतली जाते. आता जर एखाद्याला विद्यार्थ्याचा नंबर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये लागला तर त्याला फीस आहे 5,000 ते 20,000 इतकी फी भरावी लागते. आणि जर प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर नंबर लागला तर त्याला फी 25,000 ते 80,000 एवढी फीस भरावी लागते. एखाद्या विद्यार्थ्याने हा कोर्स केला, हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याला जर समजा सरकारी शाळेवर नोकरी लागली तर त्याला पगार 20,000 ते 50,000 रुपये इतका पगार मिळतो. आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये जर लागला तर पगार 8,000 ते 20,000 एवढा पगार मिळतो. इतकं समजलं. हॉस्टेल, प्रत्येक कॉलेजमध्ये हॉस्टेलची सोय असते. मुलांसाठी वेगळी सोय असते, मुलींसाठी वेगळी सोय असते. स्कॉलरशिप,
SC कॅटेगरीला वेगळी स्कॉलरशिप मिळते, ST कॅटेगरीला वेगळी मिळते, OBCला वेगळी, EWSला वेगवेगळी स्कॉलरशिप मिळते. आता एखाद्या विद्यार्थ्याने हा D.Ed चा अभ्यासक्रम पूर्ण केला, या व्यतिरिक्त त्याला आणखी कोणते स्किल डेव्हलप करावे लागतात? स्किल पहिला आहे स्पोकन इंग्लिश, दुसरं कॉम्प्युटर स्किल, तिसरं टीचिंग स्किल, चौथा है कम्युनिकेशन स्किल. एवढे स्किल या विद्यार्थ्याला डेव्हलप करावे लागतात. त्यांच्या रूटीनमध्ये रोज विद्यार्थ्यांचं अटेंडन्स घेणे, नोट्स काढणे आणि विद्यार्थ्यांना शिकविणे असे कामं असतात त्यांच्या रूटीनमध्ये. आता विद्यार्थी मित्र, D.Edला किंवा डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन या अभ्यासक्रमाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर महाराष्ट्र D.EL.ED. हे पोर्टल आहे. ह्या पोर्टलवर ॲप्लिकेशन करायचं असते. त्यासाठी रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं. रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर युजर नेम टाकावं लागतं, ईमेल ID टाकावा लागतो, मोबाईल नंबर टाकावा लागतो. त्यानंतर मोबाईलवर एक व्हेरिफिकेशन कोड येते. तो कोड टाकल्यानंतर विंडो ओपन होते आणि त्यानंतर विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती त्यामध्ये भरायची असते. माहिती भरल्यानंतर जे आवश्यक डॉक्युमेंट आहे, उदाहरणार्थ 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड, हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. या व्यतिरिक्त विद्यार्थ्याचा एक फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करावं लागतं. हे सगळं झाल्यानंतर ॲप्लिकेशन फी ऑनलाईन पद्धतीने भरावी लागतं. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर त्या ॲप्लिकेशनची प्रिंट घ्यायची, एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट तयार करायचा आणि एक झेरॉक्स कॉपीचा सेट घेऊन जवळचं जे एक D.Ed कॉलेज आहे त्या D.Ed कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्यानंतर जे कॉलेज अलॉट होईल त्या कॉलेजमध्ये जाऊन फी भरून आपली ॲडमिशन कन्फर्म करायची. विद्यार्थी मित्र, हे जे झालं डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन. या अभ्यासक्रमाविषयी अभ्यासक्रम झाल्यानंतर, हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला पहिली ते 8वी पर्यंत त्या विद्यार्थ्यांना शिकविता येते.
हा डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर जो डिप्लोमा धारक आहे त्या डिप्लोमा धारकाला पहिली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट स्कूल म्हणा किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवता येते, परंतु केवळ जिल्हा परिषद ZP किंवा कॉर्पोरेशन यांच्या शाळेमध्ये जर समजा सरकारी नोकरी पाहिजे असेल तर TET ही एक्झाम पास करावी लागते. आता TET म्हणजे काय? टीचर एलिजिबिलिटी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा पास करावी लागते. ही परीक्षा जर पास नसेल तर त्या उमेदवाराला भरपूर प्रॉब्लेम येतात. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक बनायचं त्या विद्यार्थ्यांनी ह्या पोर्टलवर 11 मे पासून रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर जून जुलै पर्यंत ॲडमिशन प्रोसेस चालते. आणि ऑगस्ट पासून कॉलेज सुरू होते. विद्यार्थी मित्रो, मी सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. धन्यवाद.